फॅड आहे महाराष्ट्रामध्ये. जर तुम्ही बघितलं जातवार जयंत्या, जयंती मिरवणूक युक्त, डीजे युक्त, हॉटेल युक्त, ढाबा युक्त जयंत्याचं फॅड आहे आता. जयंती मोठी कोणाची? ज्याच्या जयंतीमध्ये मोठा डीजे त्याची जयंती मोठी. जयंती मोठी कोणाची? ज्याचं बॅनर मोठं, ज्याचं कट ऑफ मोठं त्याची जयंती मोठी. अशा सगळ्या किळसवाण्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवरती आजरावासियांनी अतिशय सुंदर असा उपक्रम हाती घेतलाय की हे सर्व आपण आपापसातले मतभेद विसरून कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत आपण महापुरुषांच्या विचारांचा जागर जर आजरावासियामध्ये होत असेल, समाजामध्ये त्याची रुजवणूक होत असेल, तर आपण आपले इगो अहंकार बाजूला ठेवून आपण सोबत चालले पाहिजे. त्याचा मिलाप म्हणजे आजचं हे अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीचा आजचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. जयंतीच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप सारं जरी असलं, बराच मोठा भाग माझ्या अगोदर माझे मार्गदर्शक जेवढे मंडळी आहेत स्टेजवरती, ह्या सर्व लोकांनी या ठिकाणी तुमच्या समोर वक्तव्याच्या माध्यमातून, मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केलेलं आहे. परंतु काही गोष्टी मात्र मला राहून राहून आठवत नाहीत की बाबा अण्णाभाऊ साठेनं जे आंबेडकरवादी म्हणून काम केलेलं आहे, जे आंबेडकरवादी म्हणून त्यांची जी छबी आहे, त्या छबीला मात्र सातत्याने डॅमेज केलं जातंय महाराष्ट्रामध्ये. म्हणून अण्णाभाऊ साठे म्हणतात, तुमच्या मधलं कार्यकर्त्यामध्ये येणारं जे नैराश्य आहे, हे नैराश्य म्हणजे तलवारीवर बसलेली धूळ असते. तलवारीवर धूळ बसली म्हणून ती बोट तर दिसते, चमकदार दिसत नाही, परंतु त्या तलवारीवरची धूळ जी आहे, धूळ साप ह्या अशा प्रकारच्या प्रबोधनाच्या जयंतीच्या माध्यमातून आपण दूर करू शकतो. त्यातून कार्यकर्त्यामध्ये, विशेषतः पुरोगामी कार्यकर्त्यामध्ये जे नैराश्य आलेलं आहे आजच्या कंडिशनमध्ये, हे नैराश्य दूर करण्यासाठी महत्वाची मदत होणार आहे. त्या मदतीचा छोटासा हात देण्यासाठी आजरा या शहरामध्ये मी आलेलो आहे. आज जातवार जयंतीचा फॅड मी सांगितल्याप्रमाणे आहे, परंतु आज जयंती, मग महापुरुषांना अशा प्रकारच्या जयंत्या अपेक्षित होत्या का, हा प्रश्न निर्माण होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापुरुषाच्या जयंतीबद्दल, विशेषतः छत्रपती शाहू महाराजांबद्दल बोलतात, त्यांच्या जयंतीबद्दल बोलतात. व शाहू महाराजांची जयंती तुम्ही कशी साजरी करा? सणासारखी साजरी करा. म्हणजे काहीतरी पिऊन, काहीतरी खाऊन अशी नाही, तुम्ही सणासारखी साजरी केली पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या महापुरुषाची जेवढी जयंती आहे, जयंती ही सणासारखी साजरी केली पाहिजे आणि त्या जयंतीचा स्वरूप हे प्रबोधनात्मक असलं पाहिजे. बरं, जातवार जयंत्या सुद्धा महापुरुषाला अपेक्षित नाही, परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती ज्या जातवार जयंत्या, महापुरुषाच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात, खरा विचार केला तर काय त्या महापुरुषांनी जातीसाठी काम केलंय का, ह्याचं मी थोडं रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ह्या लोकांनी शुद्धपणे तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये धूळफूक केलेली आहे. अण्णाभाऊ साठेंचा जर विचार केला तर अण्णाभाऊ साठेच्या बाबतीमध्ये अण्णाभाऊ साठेचा बॅनर लावलो, गाणे लावले जातात. मी आहे मांगाचा छावा, मी मांगाचा छावा म्हणून त्या ठिकाणी बॅनर पण लावले जातात, गाणी लावले जातात. कॉलर टाईट, मांगाची कॉलर टाईट म्हणून या ठिकाणी मोठ्या मोठ्या डीजे वरती गाणे लावले जातात आणि आमचे लेकरं त्या गाण्यावरती नाचतात. आनंद महापुरुषाच्या जयंतीचा आम्हाला पण झालाय, पण आनंद कसा व्यक्त करायचा ह्याचे पण काही लिमिट आहे. आमची कॉलर टाईट तुम्ही म्हणताय, तुम्ही गाण्याच्या माध्यमातून टाईट, परंतु उमरखेड मध्ये ज्या वेळेला 32 वर्षाचा डॉक्टर हनुमंत धर्माकर यांचा मर्डर होतो ना, दुपारी 2 वाजता गोळ्या झाडून त्याच्या पत्नीच्या समोर ऑन ड्युटी, त्यावेळेला आमची कॉलर टाईट होत नाही. सोलापूरमध्ये माढा तालुक्यामध्ये आरण या ठिकाणी कार्तिक खंडागळेला नरबळीच्या माध्यमातून मारण्यात येतं, आमची कॉलर टाईट होत नाही. बाबासाहेबांची रिंगटोन लावली म्हणून दगडाने ठेचून मारलं जातं आगेला, आमची कॉलर टाईट होत नाही त्या ठिकाणी.
म्हणजे एवढा अन्याय अत्याचाराचा कहर केलाय, तरी पण हे पोरग काय आमची क्वालिटी टाईट म्हणणं सोडायला तयार नाही. मग आम्ही थोडस पाठीमागे जर लक्षात घेतलं तर एक लक्षात येतं की ज्या अण्णाभाऊ साठेला जातीचं लेबल लावलं जातं, त्या अण्णाभाऊ साठेनं जातीसाठी काम केलंय का? आणि ह्या प्रबोधनाच्या छोटेखानी मनोगतामध्ये, म्हणजे आता 1:56 झालेत आणि 2:30 नंतर बाजार कमी कमी होत जातो तुमच्याकडचा, त्याचं पण भान मी ठेवलेलं आहे बोलताना. अण्णाभाऊ साठेबद्दल जर बोलायला गेलं तर मला एक गोष्ट कळते की मग तुम्हाला कोणते अण्णाभाऊ साठे सांगितले पाहिजे मी? कथा लिहिल्या म्हणून कथाकार अण्णाभाऊ साठे पण आहेत. आंबेडकरी कथा लिहिल्या म्हणून आंबेडकरी कथाकार अण्णाभाऊ साठे पण आहेत. दलित साहित्याचा पाया रचला म्हणून दलित कथाकार म्हणून पण आहेत. त्यांनी कादंबरी लिहिली म्हणून कादंबरी अण्णाभाऊ साठे आहेत, कादंबरीकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी लघुकथा लिहिल्या, लघुकथाकार अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांनी नाटक लिहिलं, नाटककार अण्णाभाऊ साठे आहेत. प्रवास वर्णन लिहिलं, प्रवास वर्णनकार अण्णाभाऊ साठे आहेत. कामगार अण्णाभाऊ साठे, कामगार नेता अण्णाभाऊ साठे. गोवा मुक्ती संग्रामाचा पवाडा लिहिला, गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक विचाराचे एक शाहीर अण्णाभाऊ साठे आहेत. तेलंगणाचा पवाडा लिहिला, तेलंगणा स्वातंत्र्य संग्रामातील एक क्रांतिकारक विचाराचे प्रणेते ते आहेत. शाहिरी लिहिली म्हणून शाहीर, पवाडा लिहिला म्हणून पवाडाकार, तो गायला शाहीर, तमाशा लिहिला म्हणून तमाशाकार अण्णाभाऊ साठे. त्या तमाशातलं वग सुद्धा लिहिलं, वग नाट्यकार अण्णाभाऊ साठे. छक्कड लिहिली, छक्कडकार अण्णाभाऊ साठे. म्हणजे तुम्ही वेगवेगळे जे पैलू पाहिले, अभिनेता अण्णाभाऊ साठे, हिरो अण्णाभाऊ साठे, फकीरामध्ये रोल केला त्यांनी. चित्रपटाची कथा लिहिली, चित्रपट कथाकार अण्णाभाऊ साठे. त्या चित्रपटामध्ये रोल केला, हिरो अण्णाभाऊ साठे. त्या चित्रपटाचं डायरेक्शन केलं, डायरेक्टर अण्णाभाऊ साठे. त्यासाठी गाणी लिहिली, गीतकार अण्णाभाऊ साठे. ती गायली, गायक अण्णाभाऊ साठे. त्या गाण्यासाठी लागणारं वाद्य वाजवलं, वादक अण्णाभाऊ साठे. अरे एका आयुष्यामध्ये माणसाला एक चांगलं वादक होता येतं, एक गायक होता येतं, एक प्राध्यापक होता येतं, शिक्षक होता येतं, कुठलं तरी एक स्पेशलायझेशन. पण ह्या माणसानं एवढ्या कमी वयामध्ये कोणती उंची गाठलेली ते बघा. ज्या माणसाचं 1.5 दिवसाचं शिक्षण आहे, सरांनी सांगितल्याप्रमाणे मॉस्कोची लायब्ररी आहे, त्या लायब्ररीच्या बाहेर अण्णाभाऊ साठेचा पुतळा आहे, जे स्वतःची ऊर आणि टीर पडून घेतात जातीचं राजकारण करत असताना. आमचे अण्णाभाऊ साठे, जातीचे अण्णाभाऊ साठे, कोणत्या मातांग समाजातल्या लोकांसाठी मॉस्कोमध्ये पुतळा उभा केलाय? काय मांगाची डिमांड होती? तिथं मॉस्कोमध्ये उभा करा. अण्णाभाऊ साठेचं साहित्य बाहेरच्या जवळपास 27 भाषेमध्ये आहे. जे म्हणतात आमची कॉलरी टाईट आहे, त्या एखाद्या पोराला म्हणलं इथं येऊन किती भाषेत अण्णाभाऊ साठेचं साहित्य गेलं ते सोडून दे बाबा, 5 भाषेचे नावं सांगा. त्याला जास्तीत जास्त मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तुमच्या बाजूची कन्नड वगैरे तेलुगू असं काही सांगता येईल. 5, 6, 7, 8 भाषा. अरे तुम्ही 10 भाषेचे नावं सांगू शकत नाहीत. त्या अण्णाभाऊ साठेचं साहित्य परदेशामध्ये गेलं, परदेशातल्या जवळपास 27 भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेलं आहे. पॉलिशमध्ये आहे, झेकमध्ये आहे, जर्मनीमध्ये आहे, फ्रेंचमध्ये आहे, रशियनमध्ये आहे. बरेच लोक म्हणतात सर पॉलिश म्हणजे आम्हाला फक्त बूट पॉलिश माहिती आहे, दुसरं माहित नाही. पोलंड नावाचा देश आहे, त्याची भाषा ती पॉलिश आहे. ज्या 27 भाषेमध्ये साहित्य गेलंय त्या 27 पैकी 7 देशामध्ये सुद्धा आम्ही जाणार नाहीत. फक्त आम्ही जातीचा अहंकार बाळगणार आणि जातीसाठी मातीच खाणार. कोणी म्हणणार नाही की मी गुलाबजामू खाईन, कोणी म्हणणार नाही मी बिर्याणी खाईन, मातीच खायची म्हणायचं.
अण्णाभाऊ साठेचं जे परदेशामध्ये साहित्य गेलंय ते झेक भाषेमध्ये सुद्धा कन्वर्ट झालेलं आहे. यातून एकच गोष्ट सिद्ध होते की अण्णाभाऊ साठेने साहित्य निर्माण केलंय ते जातीसाठी नाही केलं. असं तर झालेलं नाही बिलकुल. कामगार म्हणून अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला काम करत होते किंवा कामगार नेता म्हणून काम करत होते त्यावेळेला असं म्हणले का, अरे आजऱ्यातल्या मागवाड्यामध्ये जा बरं, आपल्या वारण्या खोऱ्यातल्या मागवाड्यामध्ये जा बरं का, फक्त मांगाचे लेबर कोण आहेत ते सांगा, आपल्याला त्यांचा मोर्चा काढायचा आहे. मांगाच्या लेबरचा मोर्चा होता का कामगारांचा मोर्चा होता? कोणत्या कामगाराचा? कामगारांचाच मोर्चा असेल ना. म्हणजे अण्णाभाऊ साठेची लढाई जातीवर होणाऱ्या अन्याय अत्याचारापेक्षा या देशामध्ये ज्या ज्या घटकाचं शोषण होतं, मग तिथं जात असेल, स्त्री असेल, म्हणजे भांडवलशाहीच्या पासून शोषण होत आहे, भांडवलशाहीच्या विरोधामध्ये त्यांची लेखणी चीड व्यक्त करते. ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये त्यांची लेखणी धारदार बनते. पितृसत्ता कुटुंब पद्धती, त्याला पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो, स्त्रियाला गुलाम करणारी, दुय्यम लेखणारी, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठं साहित्य लिहिलेलं आहे. आम्ही एक गोष्ट साधी सरळ समजून घेतली पाहिजे. त्यांचा लढा 3 शायांच्या विरोधामध्ये होता, भांडवलशाहीच्या विरोधामध्ये, ब्राह्मणशाहीच्या विरोधामध्ये आणि पितृसत्ता कुटुंब पद्धतीच्या विरोधामध्ये. पण आमच्या डोक्यामध्ये जात पडलेली आहे, म्हणून त्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अण्णाभाऊ साठेने जे कामगाराचे लढे उभा केले ते जातवार जयंत्या, जातवार लढे उभा नाही केले त्यांनी. जे लोक म्हणतात आमच्यासाठी लिहिले, आमच्यासाठी लिहिले, तेलंगणाचा पवाडा लिहिला, तेलंगणामध्ये मातंग आहेत नाहीत ना. पण तो जो भूभाग आहे तो मागासलेला आहे, त्यांना एक स्वतंत्र ओळख पाहिजे, आर्थिक स्वावलंबन पाहिजे. त्या उद्देशानं त्या कालखंडामध्ये त्यांनी तेलंगणाचा पवाडा लिहिला. पोर्तुगीज ज्या वेळेला गोवा सोडायला तयार नाहीत, गोव्यामध्ये क्रांतिकारकांची आणि पोर्तुगीज सरकारची समोरासमोर लढाई सुरू झाली, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या लेखणीनं धार दिली आणि त्यावेळेला गोवा मुक्ती संग्रामाचा पवाडा लिहिला. पश्चिम बंगालमध्ये एक पण मांगाचं घर नाही, पण पश्चिम बंगालमध्ये ज्या वेळेला दुष्काळ पडला, लहान लहान मुलं आणि स्त्रिया मरायला लागले, लोक मरायला लागले भुकेमुळं, त्यावेळेला त्यांनी पवाडा लिहिला, बंगालची हाक. काय तो मांगासाठी लिहिला? पश्चिम बंगालवरती पवाडा तर लिहिला, पण पंजाबमध्ये ज्या वेळेला दंगे निर्माण झाले, सांप्रदायिक दंगे, ते थांबवण्यासाठी त्यांनी पंजाबचा दंगा नावाचा पवाडा लिहिला. काय पंजाबमध्ये मातंगाचे लोक आहेत? नाही, मी त्या लोकांना बोलतोय ज्या लोकांना आता पण तुम्ही म्हणत आहे की अण्णाभाऊ साठे जातीचे आणि आजरावासीय जर मातांग समाजातल्या अण्णाभाऊ साठे म्हणून तुम्ही जयंती साजरी करत असाल तर ह्यासारखी मोठी शर्मेची बाब नाही असं मी समजतो. जातीचं म्हणून त्यांना स्वीकारू नका ना, एक माणूस म्हणून स्वीकारा ना. रशियानं माणूस म्हणून स्वीकारलंय, त्यांना बाहेरच्या राज्यांना माणूस म्हणून स्वीकारलंय. बंगाली भाषा असेल, पंजाबी भाषा असेल, तेलुगू असेल, कन्नड असेल, काय मातांग समाजाचे अण्णाभाऊ साठे म्हणून त्यांचं साहित्य त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून घेतलंय का? असं तर काही झालं नाही ना. त्यांना वाटलं हे साहित्य आमच्या भाषेमध्ये आल्यामुळं आमच्या समाजामध्ये शोषण मुक्तीसाठीची एक प्रेरणा आमच्या समाजाला मिळेल, जनतेला मिळेल, असं खूप साऱ्या देशांना वाटलं. फ्रान्स मधल्या लोकांना वाटलं की अण्णाभाऊ साठेचं साहित्य आमच्या ह्या भागामध्ये वाचता आलं पाहिजे लोकांना, म्हणून फ्रेंच भाषेमध्ये घेतलं ना. काय मागवाड्यामध्ये आंदोलन करायचं होतं? ज्या अण्णाभाऊ साठे बद्दल आम्ही बोलतो त्यांचा विचार करत असताना एक गोष्ट आमच्या लक्षात येते की अण्णाभाऊ साठेनं एवढ्या वेगवेगळ्या पैलूवरती काम केलंय, पण त्याच्याही अगोदर ज्या वेळेला लॉकडाऊनची चर्चा निघते आमच्या भागामध्ये, त्यावेळेला आजऱ्यामध्ये पण चर्चा असेल किंवा लॉकडाऊन मध्ये माझा चुलता माझे काकू पुण्याहून चालत आले, कोल्हापूरहून चालत आले. म्हणजे आजचा लॉकडाऊन तुम्हाला दिसतोय,
आज सरकारनं तुम्हाला केलेलं क्वारंटाईन दिसतंय, पण ह्याच अण्णाभाऊ साठेला आणि त्यांच्या जातीला आणि अस्पृश्य वर्गाला गेल्या 2,500 वर्षाचा लॉकडाऊन जाती व्यवस्थेनं आमच्यावरती लादला होता आणि गावगाड्याच्या बाहेर, गावकुसाच्या बाहेर आम्हाला क्वारंटाईन केलं होतं. ते क्वारंटाईन पण तोडून लहानपणी 11 वर्षाचे अण्णाभाऊ साठे 227 मैलाचा वाटेगाव ते मुंबई हा जो प्रवास करतात, ह्या प्रवासाला सुद्धा हायलाइट केलं पाहिजे. हे सुद्धा आम्ही बघितलं पाहिजे. एक अण्णाभाऊ साठे, त्या अण्णाभाऊ साठेची आम्ही जयंती साजरी करत आहोत, ज्या अण्णाभाऊ साठेनं डॉग बॉय म्हणून काम केलं, कुत्रा सांभाळणारा म्हणून, ज्यांनी पोस्टर चिटकवण्याचं काम केलंय, ज्यांनी फरची साफ करण्याचं काम केलंय, ज्यांनी तिकीट ब्लॅक मध्ये विकण्याचं काम केलंय आणि मुंबई मधल्या पाट्या वाचता वाचता त्यांच्या चुलत भावाच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं. त्या तुटपुंज्या शिक्षणाच्या आधारे त्यांनी एवढं मोठं साहित्य निर्माण केलंय आणि त्या साहित्यामध्ये मी बघितलंय कुठल्याही प्रकारचा जातीचा लवलेश मला पाहायला भेटत नाही. तुमची सर्वात आवडती कादंबरी फकीरा जर पाहायला घेतलं, हा फकीरा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हातकणंगले आणि त्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे, वारणेचा परिसर म्हणून ओळखला जातो, त्या वारणेच्या परिसरामध्ये असणारा फकीरा, ज्यावेळेस अण्णाभाऊ साठेचा जन्म होतो 1 ऑगस्टला, ओली बाळातीन असते, पण त्यावेळेला दुष्काळाचं सावट असतं, वालूबाईच्या पोटामध्ये अन्न नसतं. बाळातलीच्या पोटामध्ये अन्नच नसेल तर दूध कुठून येणार बाळाला पिण्यासाठी? अण्णाभाऊ साठे 2 दिवस जन्मानंतर उपाशी, आईला दूधच नाही. बेडसगावचा खजिना ज्या फकीरानं लुटला, ह्या बेडसगावच्या खजिन्यातल्या 2 वंजळी सुरती नाणे वालूबाईच्या पदरामध्ये फकीराने टाकले आणि त्या सुरती नाण्यापासून जे अन्नधान्य खरेदी करण्यात आलं, त्या धान्यापासून जे दूध तयार केलं, त्या दुधाची घुटी पिऊन अण्णाभाऊ साठे लहानाचे मोठे झाले. त्याच्या उपकाराची जाणीव म्हणून त्यांनी फकीरा लिहिला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये नाही, जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये अजरामर केला. ती उपकाराची फेड अशी असली पाहिजे. फकीरा म्हणलं तरी पण आम्ही आमच्या जातीचं लेबल, जातीचा चष्मा आमच्या डोळ्यावरचा काढायला तयार नाहीत. अरे कोणत्या फकीराबद्दल बोलतोय मी? जातीच्या फकीराबद्दल बोलत नाही, त्या फकीराबद्दल बोलतोय जे भूकग्रस्त महार मांग आणि वडर रामोशी भटके जे लोक गावकुसाच्या बाहेर होते, विशेषतः महार आणि मांग यांच्यामध्ये लुटीचा माल समान पद्धतीनं वाटप करणारा फकीरा, ज्या वेळेला धान्य वाटतो समान पद्धतीनं, सारखे पोते टाकतो, मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या संविधानामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा सामाजिक न्याय मला पाहायला मिळतो. तो फकीरा बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण करतात अण्णाभाऊ साठे. त्या फकीराचे सहकारी सत्तू भोसला आहे, उमाजी नाईक, लहुजी साळवेच्या कालखंडामध्ये त्यांचे ते पुढचे जे आहेत वारसदार, ह्यांनी सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं अण्णाभाऊ साठेला मदत केलेली आहे. भटक्यांनी मदत केलेली आहे, मुस्लिम त्यांचे सहकारी राहिलेले आहेत. इथं जातीचा विषय येतोच कुठं, पण आमच्या डोक्यामध्ये जी जात नाही, त्या जातीमुळे आमचा सत्यानाश झालेला आहे. अरे ज्या अण्णाभाऊ साठेला तुम्ही जातीमध्ये बांधतात, तेच अण्णाभाऊ साठे वयाच्या 23व्या वर्षी इप्टाचे सदस्य असतात. इप्टाचा लॉंग फॉर्म म्हणजे इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन. मग सोबत सहकारी कोण असतात? डॉक्टर होमी भाभा नाव ऐकले? कोण आहेत? अगदी बरोबर, शास्त्रज्ञ, इप्टाचे सदस्य. के अब्बास, बॉलिवूड मध्ये सर्वात मोठं नाव. बलराज सहानी, वयाच्या 23व्या वर्षी हा माणूस त्यांच्या मांडीला मांडी लावून सोबत बसतो, सोबत काम करतो. हे सर्व सदस्य मंडळी आहेत. संजय दत्त माहित आहे? संजय दत्तच्या आईचं नाव काय? नर्गिस दत्त. नर्गिस दत्त अण्णाभाऊ साठेला भाऊ मानायचे. ओ भाऊ,
काय तो जातीचा असल्यामुळे नाही ना. आमच्या महापुरुषांनी काम करत असताना जातीचा कधी विचारच केला नाही. पण आमच्या डोक्यामध्ये मात्र कंटिन्यू जात आहे. ती जात पुसली पाहिजे या प्रबोधन संमेलनाच्या माध्यमातून आम्ही. आणि आता पण मी आव्हान देतोय आजरावाशी यातल्या लोकांना, अण्णाभाऊ साठेचं एक काम मला सांगा जे जातीवादी भावनेनं प्रेरित आहे. तुम्ही मला एक कादंबरी दाखवा, एक कथा दाखवा जे जातीचं काम करणारी आहे, जातीवादाला खतपाणी घालणारी आहे. एक कथा, एक साहित्य कृती दाखवा. मी माझं सामाजिक आयुष्याचा राजीनामा देतो, 5 वर्ष तुमच्या बुटाचं पॉलिश करतो. हे माझ्यावरच्या विश्वासाबद्दल मी बोलत नाही. आमच्या महापुरुषावर आमचा तेवढा विश्वास आहे की त्यांनी जाती भावनेतून काम केलेलं नाही, म्हणून बोलतोय मी. ह्या महापुरुषाचं ज्या वेळेला निधन होतं, निधनाच्या दिवशी 18 जुलै 1969 रोजी एका बाजूला प्रेतयात्रा निघते आणि ह्याच माणसाच्या आवडी नावाच्या कादंबरीवरती चित्रपट निघालेला असतो. टिळा लाविते मी रक्ताचा. महाराष्ट्राच्या प्रत्येक थिएटरला त्या माणसाचे बॅनर लागलेले असतात. हा दुर्दैवी योगायोग 18 जुलैचा. बऱ्याच लोकांच्या डोक्यात आहे की बाबा अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांसोबत आम्हाला दिसत नाहीत, बाबासाहेब अण्णाभाऊ साठे सोबत दिसत नाहीत. आणि हा माणूस तो म्हणतोय आंबेडकरी कथाकार आहेत अण्णाभाऊ साठे. नुसती फकीरा कादंबरी लिहिली ती अर्पण केली म्हणून होतंय का? नाही ना. मग आंबेडकरी कथाकार कसं काय म्हणतोय मी? बाबासाहेबांनी जी जी चळवळ केली, जे जे स्टँड घेतले, ह्या प्रत्येक स्टँडला त्यांच्या कथामध्ये साहित्यामध्ये बंदिस्त करण्याचं काम अण्णाभाऊ साठेनं केलं. मी एवढं डिटेल्समध्ये जाणार नाही, तुम्ही बाजाराची वाट बघत आहेत. पण मोजक्या काही कथा सांगणं मला या ठिकाणी गरजेचं वाटतं. माणगाव परिषद झाली छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि 10 नंबरचा ठराव पारित करण्यात आला. मेलेल्या जनावराचं मांस खायचं नाही. ह्याचं लोन, हा मेसेज, हा संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेला, वारण्याच्या खोऱ्यामध्ये गेला. आणि मानवाड्यातल्या महारवाड्यातल्या लोकांनी ठरवलं की आता मेलेल्या जनावराचं मांस खायचं नाही आणि लोकांनी ते बंद केलं. हा ठराव घेतला बाबासाहेबांनी आणि या ठरावामुळं लोकांच्या जीवनामध्ये काय बदल झाला, लोकांच्या मानसिकतेनं काय वळण घेतलं, ते वळण टिपण्यासाठी अण्णाभाऊ साठेनं कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे वळण. कुलाबा या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये बहिष्कृत परिषद भरवण्यात आली, बाबासाहेबांनी भरवली. आणि ह्या परिषदेमध्ये एक ठराव पारित करण्यात आला की मेलेली जनावरे वडायची नाही आणि तुमची जी कावडसणी वगैरे जे साहित्य आहे मेलेल्या जनावरांचे ते जाळून टाका. ठराव पारित करून सांगितलं. ह्याचं सुद्धा लोन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलं. हरिबा महारावरती ही कथा आहे. ज्या वेळेला मी महार शब्द प्रयोग करेल त्या अर्थी तुम्ही अर्थ असा घ्यायचा, पूर्वाश्रमीचा महार आणि आजचा बुद्धिस्ट बांधव. ज्या वेळेला मी मांग शब्द प्रयोग करेल त्यावेळेला तुम्ही असा अर्थ घ्यायचा की पूर्वाश्रमीचा मांग आणि आजचा मातंग. कारण ती बोली भाषा आहे, साहित्याची भाषा आहे. हरिबा महाराजच्या गावामध्ये देशमुखाच्या घराच्या समोर बैल मरून पडतो, माशा लागतात, वास सुटतो. हरिबाला सांगावा पाठवला जातो, निरोप पाठवला जातो, हरिबा महार ते मेलेलं जनावर उचलून फेकून दे गावाच्या बाहेर. हरिबा महार म्हणतो नाही, बाबासाहेबांची कुलाब्याला बहिष्कृत परिषद झाली आणि आमच्या उद्धारकर्त्याने आम्हाला आदेश दिला की मेलेलं जनावर वडायचं नाही आणि आम्ही वडणार नाही. गाव परेशान होतो. सगळा गाव सापळा रचतो. महारवाड्याच्या मांगवाड्याच्या विरोधामध्ये सापळा असा रचतो. आता ह्यांचे जनावर आमच्या माळावर आली, आमच्या शेतात आली की आम्ही ह्याला कोंडवाड्यात टाकणार. आणि कोंडवाड्यात टाकतात, आर्थिक भुर्तट बसतो. महारवाडा मांगवाडा परेशान होतो. विशेषतः त्यातला जो लीडर आहे हरिबा महार हा परेशान होतो.
पण बाबासाहेब ज्याचं अर्धदैवत आहे, बाबासाहेब ज्याची प्रेरणा आहे, त्याच्यावरती नैराश्य हवी होऊ शकत नाही. हरिबा महार तालुक्याला जातो, तालुक्याला जाताना रस्त्यानं पळसमाळ असते आणि पळसमाळ ही सरकारची जागा असते, म्हणजे गायरान जमीन असते. आणि पळसमाळ एक विशिष्ट रक्कम भरून तालुक्याच्या प्रशासनाकडून तो माळ ताब्यात घेण्याचा अधिकार गावातल्या कुठल्याही माणसाला असतो. हे कशामुळे माहीत झालं हरिबा महाराला? बाबासाहेबाच्या चळवळीमुळे. आणि बाबासाहेबाच्या चळवळीपासून शिकून हरिबा महार विशिष्ट रक्कम भरून पळसमाळ ताब्यात घेतो, ज्या पळसमाळावरती गावकऱ्यांचे गुरेढोरे चरत असतात. पळसमाळ ताब्यात हरिबा महाराच्या आल्यानंतर गावातले गुरेढोर आले, मग त्यांना पण कोंडवाड्यात. देशमुखाचा बैल आला, गाय आली कोंडवाड्यात. पाटलाचा बैल आला, गाय आली, जनावर आली कोंडवाड्यामध्ये. सापळा रचला होता गावकऱ्यांनी महारवाड्याच्या मांगवाड्याच्या विरुद्ध. पण हरिबा महारांनी बाबासाहेबाचं ऐकलं आणि नाईलाजानं गावकऱ्यांना त्यांचा सापळा त्यांना वापस घ्यावा लागला. त्यामध्ये हरिबाचा विजय झाला. हा विजय टिपण्यासाठी त्यांनी जी कथा लिहिली, त्या कथेचं नाव आहे सापळा. ती अण्णाभाऊ साठेने लिहिलेली कथा आहे. त्यांनी तिसरी कथा लिहिली, उपकाराची फेड. उपकाराच्या फेडच्या अंतर्गत त्यांनी जाती व्यवस्थेमधली क्रमिक असमानता टिपण्याचा प्रयत्न केला. क्रमिक असमानता म्हणजे काय? बाबासाहेब म्हणतात ही जाती व्यवस्था म्हणजे बहुमजली इमारत आहे, पण एका जातीवर जन्म झाला तर त्याच जातीवर तुम्हाला मारावं लागतं. तुम्हाला वरच्या जातीमध्ये किंवा खाली जाता येत नसतं. आणि सर्वात वर ब्राह्मण बसलेले आहेत हे पण ते सांगून मोकळे होतात. मग ही क्रमिक असमानता आहे. महात्मा फुले म्हणतात जातीअंत काय होत नाही, त्याचं कारण आहे साधं सरळ. वरच्या जातीनं खालच्या जातीला लात मारली की खालच्या जातीला वाटते जाती व्यवस्था नकोय, वाईट आहे. पण त्या जातीला खालच्या जातीला लात मारण्याची संधी जर मिळाली तर त्याला जात हवीशी वाटते. ब्राह्मणानं मराठ्याच्या डोक्यामध्ये जर लात मारली वरून, वरिष्ठ असल्यामुळं त्यांना जाती व्यवस्था नको आहे. पण मराठ्यांना जर महाराच्या डोक्यामध्ये, मांगाच्या डोक्यामध्ये जर लात मारण्याची संधी मिळत देत असेल जाती व्यवस्था, त्यांना जात हवी आहे. महार ज्यावेळेस वरचे लोक ज्या वेळेला लात मारतात मांगाला, त्यावेळेला जाती व्यवस्था नको आहे. पण मांगाला ज्या वेळेला ढोराला लात मारायला संधी मिळते त्यावेळेला ती हवीशी वाटते. मग ढोराला वाटतं अरे मांगाने आपल्याला लात मारली, जाती व्यवस्था चांगली नाही. पण ढोराला ज्यावेळेस डक्कलवाराला लात मारण्याचा चान्स भेटतो जाती व्यवस्थेनुसार, ढोराला वाटते जाती व्यवस्था छान आहे, त्याला 2 लाता मारण्याची संधी भेटते. क्रमिक असमानता, ही क्रमिक असमानता टिपण्यासाठी त्यांनी कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे उपकाराची फेड. आणखीन एक कथा लिहिली, सोन्याचा मणी. तुमच्या भागातलं मला माहित नाही, परंतु आमच्या भागामध्ये मात्र ते जुने म्हातारे माणसं वगैरे होते, मला लहानपणी आठवतं. म्हातारे हे मरत असताना मेल्यानंतर त्यांची एक इच्छा असायची की माझ्या तोंडामध्ये किडूक मिडूक टाका. थोडंसं किडूक मिडूक टाका म्हणजे काय टाका? सोनं टाका हो, सोन्याचा एखादा खडा टाका, काहीतरी टाका ना. माझी ती शेवटची इच्छा आहे. तशीच 75 वर्षाच्या एका म्हातारीची इच्छा असते की बाबांनो मी आयुष्यभर कष्ट केलं, राबले आणि राबून मी हा सोन्याचा मणी केलाय. मी मेलं ना तर मी मेल्यानंतर माझ्या तोंडामध्ये हा मणी माझ्या तोंडामध्ये टाका. तिचा जीव किती मण्यावरती असेल? सोन्याच्या मण्यावर खूप सारा जीव असेल ना. मेल्यानंतर स्वतःच्या तोंडामध्ये टाकण्याचा विचार ती म्हातारी करते, खूप सारा जीव आहे. पण ती म्हातारी ज्या वेळेला बाबासाहेबाची चळवळ ऐकते, बाबासाहेबाचा रणसंग्राम ऐकते, पाहते आणि पेटून उठते. मेल्यानंतर माझ्या तोंडामध्ये सोन्याचा मणी टाका अशी म्हणणारी म्हातारी तोच सोन्याचा मणी बाबासाहेबाच्या चळवळीला दान करते, प्रदान करते. हे टिपण्यासाठी त्यांनी कथा लिहिली. त्या कथेचं नाव आहे सोन्याचा मणी. आणखीन एक कथा लिहिली, कोंबडी चोर. कोंबडी चोर मध्ये रामू नावाचं एक कॅरेक्टर असते आणि तेच कोंबडी चोर असते. कोंबड्या चोरते, लहानपणापासून कोंबड्या चोरते. असं भंगीर असते, मोकार असते गावातलं. त्याच्यामध्ये स्किल असतं पुन्हा.
पत्रावरची कोंबडी पकडण्याचं स्किल असते, चोरण्याचं स्किल असते. भिंतीवरची कोंबडी, किती अडचणीतली कोंबडी, शेतातली कोंबडी, परसबागातली कोंबडी, कुठली कोंबडी असं पकडतो आणि चोरून घेऊन जातो. म्हणून त्याचं नावच पडतं कोंबडी चोर. हा कोंबडी चोर रामू आणि मास्तर ह्यांच्यातल्या डायलॉगवरती ही कथा आहे. त्या कथेचं बॅकग्राऊंड हे आहे, पंजाबमधील पतियाळा या ठिकाणी बाबासाहेब या ठिकाणी 1951 एक भाषण करतात. भाषणामध्ये म्हणतात की सामाजिक कार्यक्रम तुम्ही बंद नाही केले पाहिजे, प्रबोधन बंद नाही केलं पाहिजे. आता पण समाजाला प्रबोधनाची गरज आहे, कारण जे स्वराज्य मिळालेलं आहे ते स्वराज्य त्यांचं आहे, आमचं नाही. आजही आम्ही गुलाम आहेत. म्हणजे मुठभर लोकांना स्वातंत्र्य मिळाले, आम्हाला स्वातंत्र्य नाही मिळालं. ह्या थीमवर आधारित अण्णाभाऊ साठेंना ती कथा लिहिली. आणि रामू आणि मास्तर, टोमणे खाणारा रामू आणि टोमणे देणारा मास्तर ह्यांच्यातला संवाद आहे. एकदा हॉटेलमध्ये मास्तर रामूला चहा पाजतो. चहा पाजताना झकपक आणि चांगल्या स्वच्छ कपामध्ये चहा मास्तरला हॉटेलचा माणूस देतो, हॉटेल मालक देतो. पण रामूला मात्र चहा देत असताना कान तुटका, फुटका, कळकट, मळकट, खराब झालेला ओबड-धोबड कपामध्ये त्याला चहा दिला जातो. मग रामू प्रश्न निर्माण करतो, मास्तर तुम्ही स्वातंत्र्याच्या खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारता ना, आता मला सांगा कोणत्या कपाला स्वातंत्र्य मिळाले, तुमच्या कपाला की माझ्या स्वातंत्र्याला? त्यातून ती घोषणा पुढे आली, ये आजादी झूठी है, देश की जनता भूकी है. आणखीन एक महत्वाची कथा, त्या कथेत या ठिकाणी कथा सांगत असताना कथेचं टायटल तुम्ही ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि त्याच्या मोठा धक्का कथेचा एंड पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मी कथेचं वर्णन करणार नाही, पण कथेचं शीर्षक आहे बुद्धाची शपथ. आई शपथ खरं सांगायला, बुद्धाची शपथ आहे. ह्या कथेचा शेवट धर्मांतर झाल्यामुळं लोकांच्या मानसिकतेत काय बदल झाला, आम्ही मानसिक दृष्ट्या कसे सदृढ झालो अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी. आणि त्याची थीम आहे, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. ह्या थीमवरती ही कथा आहे. ह्या कथेचा शेवट 3 शब्दांनी केलेला आहे. कदाचित जे जातीय प्रेरणेतून लोक या ठिकाणी बसलेत त्यांना तो धक्का वाटेल, बसेल. मी हे 3 शब्द उच्चारल्यानंतर कदाचित ते असं म्हणतील की अण्णाभाऊ साठेंना धोका दिला जातीला, अण्णाभाऊ साठेंना जातीसाठी माती नाही खाल्ली. कदाचित अण्णाभाऊ साठेवरचा विश्वास उडून जाईल तुमचा, पण वास्तव तर तुम्हाला स्वीकारावं लागेल ना. अण्णाभाऊ साठेंनं कथा लिहिली बुद्धाची शपथ. त्या कथेचा शेवट 3 शब्दांनी केला. ते 3 शब्द म्हणजे बुद्धम शरणम गच्छामि. 2 मार्च 1958 पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. त्याची अध्यक्षता अण्णाभाऊ साठेंनं केली. आणि 15 मार्च 1958 प्रबुद्ध भारत नावाच्या मासिकामध्ये ही कथा छापून आली. प्रबुद्ध भारत मध्ये. प्रबुद्ध भारत कोणाचं कोणाचं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि बाहेर प्रचार काय केला जातो? बाबासाहेबांचा आणि अण्णाभाऊ साठेचं खूप वाकड आहे. काही ठिकाणी तर अशा वावड्या उठवल्या जातात की आमचे अण्णाभाऊ साठे पुस्तक घेऊन शाळेत जाऊ लागले. दुसऱ्या दिवशी अण्णाभाऊ साठे गल्लीत लपले होते, पाठीमागून धप्पा दिला, सगळे पुस्तके घेतले आणि परदेशात जाऊन शिकत बसले. आमचे अण्णाभाऊ साठे अडाणीच राहिले, तुमचे बाबासाहेब लय शिकलेत. म्हणजे अडाणी लोकांना पेरायला काय जातंय? पेरतात हो, गाव कुसाच्या बाहेर पेरतात. मी मराठवाड्यातला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे परिपक्वता यायला पाहिजे ती परिपक्वता आजही आलेली नाही. म्हणून अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अण्णाभाऊ साठे आणि बाबासाहेब यांची भेट झाल्याचे उदाहरणं आहेत असं मी सांगत नाही, असे बाबूराव गुरव म्हणतात. काही विचारवंताचं म्हणणं असे की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. हे कवन बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये 11th आवरला आयत्या वेळेला अण्णाभाऊ साठेंना तयार केलं आणि स्टेजवर गायलेला आहे. त्याच्यामध्ये खूप सारे मतमतांतर आहेत. तुमचा जो सत्तू भोसला आहे, सत्तू भोसला दुसरा तिसरा कुणी नाही,
बऱ्याच अभ्यासकाचं असं मत आहे सत्तू भोसला म्हणजे क्रांतिशील नाना पाटील आहेत. म्हणजे अण्णाभाऊ साठेनं जे काम केले जातीसाठी नाही केलं. ज्यांनी शिवाजी महाराजांचा परदेशामध्ये पवाडा गायला त्याचबरोबर उमाजी नाईकाचा सुद्धा पवाडा गायला ना, लिहिला ना शिवाजी महाराज अण्णाभाऊ साठेच्या जातीचे, ना उमाजी नाईक त्यांच्या जातीचे, ना अमर शेख त्यांच्या जातीचे, ना अमरावतीच्या तुरुंगामध्ये असताना त्यांनी भोमके आणि सुलतान नावाची कथा लिहिली. त्या ठिकाणचे 2 कॅरेक्टर तिथे भेटले. हे दोन्ही कॅरेक्टर अण्णाभाऊ साठेच्या जातीचे नाहीत. अण्णाभाऊ साठेच्या जातीचे नाही हे सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे आम्हाला जे वाटतं ना, आमच्या डोक्यामध्ये गैरसमज आहे ना, अण्णाभाऊ साठेनं जातीसाठी केलंय, तर जातीसाठी नाही, ह्या भारत देशाच्या मातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच नाही, देशाच्या सीमा सुद्धा अण्णाभाऊ साठेला अडवू शकल्या नाही. ज्या वेळेला स्टॅलिनग्राडमध्ये संघर्ष सुरू झाला, चढाई करण्यात आली शत्रू राष्ट्राकडून, त्यांना स्फुरण देण्यासाठी त्या सैनिकांना त्यांनी स्टॅलिनग्राडचा पवाडा तयार केला हो. आणि एका बाजूला स्टॅलिनग्राडचा पवाडा लिहून 7 समुद्राच्या बाहेर आपला विचार मांडणारा हा विचारवंत, हा लेखक, आणि आम्ही आमच्या मागवड्याच्या बाहेर आमचं डोकं लावायला तयार नाहीत. आम्ही बऱ्याच ठिकाणी एवढी कट्टरता बघितली की आमच्या घराला निळा रंग सुद्धा द्यायचा नाही म्हणतात. अण्णाभाऊ साठेच्या वट्याला निळा रंग सुद्धा नको म्हणतात. एवढी कट्टरता कशासाठी? कट्टरता एवढी? हे जाणीवपूर्वक पेरलं जातं. RSSच्या माध्यमातून आता सांगितलं जातं की रामाचे भक्त होते अण्णाभाऊ साठे, वावड्या उठवतात. त्याला रेफरन्स दिला जातो छकडचा. माझी मैना गावाकडे राहिली आणि सीता होती ती रामाची, एक कडवं ना त्याच्यामध्ये, त्याहून ते म्हणतायत की आता ते राम भक्तच आहेत. ज्यांचं लिखित साहित्य असतं, लिखित साहित्य ज्यांचं असतं, त्यांचं प्रमाणीकरण तुम्ही करू शकत नाही. लवजी साळवेचं करू शकता, त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, पण तो सुद्धा पुरोगामी संस्था आणि संघटनांनी हाणून पाडला. पुरोगामी संस्था आणि संघटनांनी प्रश्न निर्माण केला, बाबा ज्या टिळकाचे गुरु म्हणतात, ज्या आगरकरांचे गुरु आज लवजी साळवे म्हणतात, कुस्ती शिकवली म्हणतात, अरे आमच्या सावलीचा स्पर्श असेल, सावली असेल, सावलीचा तुम्हाला विटाळ होत होता, त्या कंडिशन मध्ये आम्ही आमच्या महागुरूने लवजी साळवेंनी तुम्हाला कुस्ती शिकवलीच कशी? अशा ऑनलाईन तर शिकवली नसेल, गुगल मीटवर, झूमवर. अरे कुस्ती शिकवण्यासाठी अंगावरचे कपडे काढावे लागतील, लंगोट गुंडाळावा लागेल, लाल मातीमध्ये अंगावर घ्यावा लागेल आणि मानेवरती अशी थाप देऊन कमरेत हात घालून त्याला उचलून आपटावं लागेल, सांगावं लागते. डाव असं असतंय. म्हणजे फिजिकल टच केल्याशिवाय एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला कुस्ती शिकवू शकत नाही. पण आम्हाला खोटा प्रोपोगंडा रचून आमच्या महापुरुषाचं प्रमाणीकरण केलं जातं. त्या लवजी साळवेने सुद्धा एका हातामध्ये महाराजचं लेकरू घेतलं, दुसऱ्या हातामध्ये मांगाचं लेकरू घेतलं आणि सावित्रीच्या आणि महात्मा फुलेच्या शाळेमध्ये पाठवलं. ते माळी समाजातले. बरं, सावित्रीला संरक्षण नाही दिलं, मुस्लिम समाजातील पहिली शिक्षिका शेख फातेमा बीवीला पण संरक्षण दिलं ना, आणि फरची कुऱ्हाड काढून तलवार संरक्षण दिलं, साधं सुद्धा नाही. सावित्रीच्या पुढे दगड फेक करणाऱ्या लोकांच्या समोर उभा राहिले, फरची कुऱ्हाड काढली आणि घोषणा केली, हे हरामखोर पेशव्यांनो, सावित्रीच्या केसाला जरी धक्का लागला ना, ह्या शनिवार वाड्या सगळं जाळून टाकीन. ही घोषणा झाल्यानंतर बहुजनांच्या नशिबात शिक्षण आलं. हा पण बहुजनवादी लिंक आमच्या समाजाला कळाली पाहिजे ना. नाही तर लाखात एक लवजीचा लेख, एक बार लाखात 4, एक मराठा लाख मराठा, काय कामाचा? आमच्या महापुरुषांनी ही शिकवण दिली का आम्हाला? आम्हाला जातीची शिकवणच दिली नाही ना. जे जे शोषित पीडित वंचित असतील त्यांच्या समर्थनामध्ये आम्ही असलं पाहिजे, आणि जे शोषक असतील त्यांच्या विरोधामध्ये आमचा स्टँड असला पाहिजे. साधी सरळ भूमिका आहे सर्वच महापुरुषाची. बघा ना, ज्या अण्णाभाऊ साठेची 1 तारखेला जयंती आहे, त्या जयंतीला काउंटर करण्यासाठी
टिळकाची पुण्यतिथी साजरी केली जाते, सर्व महापुरुषाची फक्त काय केली जाते, जयंती साजरी केली जाते. एकच असा ब्राह्मण महापुरुष आहे जो भटमान्य आहे की तो त्याची फक्त पुण्यतिथी साजरी केली जाते. जयंती कधी आहे हे तुम्हाला गुगल बघितल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यांच्याबद्दलचा किस्से आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपले उचलणार नाही. हे दापोलीकडचं उदाहरण सांगितलं होतं ना, बरोबर, रत्नागिरी मधलं. बामशेपचे बरेच लोक त्या ठिकाणी आहेत, कार्यकर्ते आहेत. मी त्यांना विचारलं काय चाललंय काय नाही, अशा असा किस्सा ऐकलाय, काय तथ्य काय. त्यांनी सांगितलं अरे बाबांनो सर म्हणे ज्या टिळकाचा हा भुईमुगाच्या शेंगाचा किस्सा सांगितला जातो ना, त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या दापोली तालुक्यामध्ये भुईमुगाच्या शेंगाच पिकत नाही तो. म्हणजे आम्ही आमचा विवेक कुठं गहाण ठेवलेला हे तर बघा ना. आमचे वडील म्हणायचे आमच्या काळातले मास्तर लय मारायचे, आम्हाला थोडं थोडं मारायचे, आता तर मारत पण नाहीत. म्हणजे जेवढा जुना काळ तेवढे ते मास्तर मार देणारे होते. मग मार देणारा शिक्षक काला आधीच अनुभूती झाली होती, साक्षात्कार झाला होता. अहो टिळक शेंगाचे टरपले टाकले, तुम्ही शेंगाचे टरपले उचला, आवाजाव करेल का? एखाद्या बहुजनाच्या लेकरांना टरपले टाकले असतील, खाल्ले असतील, त्यांना डोळे मोठे केले असतील, तू बाहेर सांगायचं नाही बरं का सरला. तू जर सांगितलं बाहेर आला मग रस्त्याला बघतो तुझी अशी तंबी दिली असेल तेव्हा पण म्हणलं मी शेंगा खाल्ल्या नाही, मी टरपले खाल्ले म्हणजे टरपले उचलणार नाही. अरे हे बाणेदार उत्तर नाही हो, हे पळपुटेपणाचं उत्तर आहे. बाणेदार उत्तर म्हणजे काय, सर मी शेंगा खाल्ल्या नाही पण ह्यानं शेंगा खाल्ल्यात, ह्याला बोला तुम्ही, ह्याला म्हणतात बाणेदार उत्तर. किस्सा असा झाला असेल, मारकुटे सर असतील, फटके देणारे सर असतील, एक झापड मारली असेल, सगळ्याला सगळी चड्डी ओली झाली असेल मिनरल वॉटर सहित, आणि मिनरल वॉटर सहित सगळे टरपलं उचलून बाहेर फेकायला लावले असतील. किस्सा झाला नसेल. अरे वस्तुस्थितीला धरून विवेकाला धरून आम्ही विचार करणार आहोत का नाही. म्हणून टिळकाची जयंती हवी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पुण्यतिथी. आणि 1 तारखेचं महत्व कमी करण्यासाठी त्यांनी दुसरं षड्यंत्र केलं. आता पण तुम्ही कंपॅरेटिव्हली बघा, सर्वात जास्त कादंबऱ्या, कथा, चित्रपट कथा, प्रवास वर्णन हे सगळं ओरिजिनल इथल्या मातीतलं अण्णाभाऊ साठेनं लिहिलं आणि 7 समुद्राच्या बाहेरच्या लोकांनी 27 भाषेतल्या लोकांनी स्वीकारलं. पण आमच्याकडे जे मराठी साहित्यिक होते त्यांनी शेक्सपियरचं तिकडचं झेरॉक्स करून आणलं, इकडे ट्रान्सलेट करून केलेलं आहे. बटाट्याचं ट्रान्सलेट झालेलं आहे, विनोदी नाट्य ट्रान्सलेट झालेले आहेत, नट सम्राट ट्रान्सलेट झालेले, तोड मरोडून इकडं आमच्या समोर केले. ज्यांनी फक्त अनुवाद केला साहित्याचा त्यांच्या नावानं मराठी भाषा दिवस साजरा केला जातो. आणि ज्यांनी मराठी भाषेला सुजलाम सुफलाम केलं, नव्हे तर आज जो मराठी भाषेला अभिजित साहित्याचा, अभिजित भाषेचा दर्जा मिळालाय तो अण्णाभाऊ साठेमुळे मिळालाय. सर्वात जास्त योगदान त्यांचं आहे. किती योगदान, एक उदाहरण सांगतो. अमरावतीच्या तुरुंगामध्ये असताना एक भोमक्या नावाचं कॅरेक्टर त्यांना भेटलं आणि त्याच्यावर त्यांनी कथा लिहिली, भोमक्या नावाचा गुन्हेगार, आणि त्याच्यावर कथा लिहिली. काल आम्ही शरद गायकवाड साहेब जे आहेत मराठी विषयाचे तज्ज्ञ, त्यांच्यासोबत 2 तास होतो. त्यांना विचारलं सर हे भोमक्या काय मॅटर आहे. ते म्हणले सर मी अख्खा मराठी शब्दकोश सगळा चाळला पण भोमक्या नावाचा शब्द मराठीमध्ये अस्तित्वात नाही. अण्णाभाऊ साठेनं त्याचं एक्सप्लेन एका ठिकाणी केलं. ते म्हणतात प्रस्थापित शोषण करणाऱ्या व्यवस्थेच्या डोक्यात घातलेला दगड माझा भोमक्या आहे. जसा फॅन्ड्रीमध्ये जब्या दगड फेकून मारतो तो भोमक्या. म्हणजे असे काही शब्द दिलेले आहेत आमच्या महापुरुषांनी या मराठी साहित्याला की त्यामुळे एक अभिजात भाषा म्हणून त्याला दर्जा प्राप्त झालेला आहे. खूप सारे शब्द आहेत. महात्मा फुलेचा कलम कसाई नावाचा शब्द तुम्ही सगळा अख्खा शब्दकोश चाळा, तुम्हाला कुठे पाहायला भेटत नाही. मग एवढं मोठं योगदान असताना अण्णाभाऊ साठेच्या नावानं मराठी भाषा दिवस असला पाहिजे अशा प्रकारची मागणी बहुजन संघटनांनी केली पाहिजे.
जो 22 यार्डच्या मैदानावरती एका टोकापासून दुसऱ्या टोकावर फक्त धावा काढल्या म्हणून भारतरत्न दिला जातो. आमच्या महापुरुषाचं साहित्य बाहेरच्या 27 भाषेमध्ये जातं, पण त्यांना मात्र भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही. नव्हे तर आमच्या महापुरुषाचं ब्राह्मणीकरण करण्यासाठी आमच्या महापुरुषाच्या नावाने संघटना तयार केल्या जातात, दंगे घडून आणले जातात तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा. लवजीच्या नावानं जी संघटना निर्माण केली कुठल्या मातंग व्यक्तीने तयार नाही केली. सर्वात अगोदर भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड असणारा मिलिंद एकबोटेनं एक प्रतिष्ठान तयार केलं. त्या प्रतिष्ठानचं नाव होतं लवजी प्रतिष्ठान. त्या लवजी प्रतिष्ठानचा वापर करून त्यांनी तो दंगा घडवून आणला. प्रवीणदादा गायकवाडावरती जो अक्कलकोटला हल्ला झाला, मीडियानं हायलाइट केलं, शिवप्रेमीने हल्ला केला, शिवप्रेमीने हल्ला केला, शिवप्रेमीने हल्ला केला. आम्ही काय शिवद्रोही आहेत का? आम्ही शिवद्रोही आहात का? द्रोही आहोत का? म्हणजे एखादा मुद्दा हाईड करण्यासाठी दुसऱ्या मुद्द्याला हायलाइट केलं जातं. आज महाराष्ट्रातली कंडिशन अशी झालेली आहे की गुन्हेगार उजळ मात्याने फिरतोय आणि जो पीडित आहे पीडिताला मात्र लपून राहावं लागतंय. कोरटकरनं इंद्रजित सावंत जे कोल्हापूरचे इतिहास संशोधक आहेत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. संरक्षण कोणाला द्यायला पाहिजे? पोलीस संरक्षण. ज्याला धमकी दिली त्याला द्यायला पाहिजे ना. दिले का इंद्रजित सावंताला? त्यांनी प्रशांत कोरटकरला संरक्षण दिले. सर त्यांना धमकी दिली, चाकू घेऊन फिरायला लागलाय. नको बाबा कोणी येईन आणि तुलाच मारन बाबा, राहू दे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाललंय काय ते प्रकरण जसं हायलाइट होऊ लागलं. नागपूरची दंगल घडवून आणली त्यांनी. नागपूरची दंगल जशी घडते न घडते त्याने औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा बाहेर काढला. कबरीचा मुद्दा दाबण्यासाठी दिशा सालियांचं प्रकरण बाहेर काढलं. संतोष देशमुखाची हत्या घडवून आणली. संतोष देशमुखाच्या हत्येच्या वेळेला त्या ठिकाणी हिरवे भगवे निळे भगवे सगळे झेंडे एकाच सर्व झेंडे एकत्र येऊ लागले मोर्चामध्ये. त्यांना डेंजर वाटायला लागलं, निळे झेंडे पण यायला लागलेत. मग त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीचं हत्याकांड घडवून आणलं. आणि आम्हाला ह्या पुरोगामी महाराष्ट्राचा खूप अभिमान ह्या गोष्टीसाठी आहे. त्या सोमनाथ सूर्यवंशीचं वकीलपत्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी घेतलं आणि आता पोलिसांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा किंतु परंतु नेट होता. भामसेप सारख्या संघटनेनं त्या ठिकाणी ज्या कुटुंबानं सरकारची मदत नाकारली त्या कुटुंबाला 1 लाख रुपयाचा चेक लिहून दिला. त्यावेळेला आंबेडकर साहेबांनी हा विचार नाही केला व बामसेप लोक ह्याला चिटकलेले आहेत, बामसेपचे वकील पण ह्याच्यामध्ये आहेत, मग बामसेपच्या लोकांनी फंडिंग दिले, आपण या प्रकरणातून लक्ष काढू घ्या. असं नाही. आम्हाला आमच्या दुःखी पीडित कुटुंबासाठी लोकांसाठी आम्ही आमचे युगो आणि अहंकार बाजूला ठेवले पाहिजे. ज्या पद्धतीने वामन मेश्राम आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी समोपचारानं भूमिका घेतली त्या भूमिकेची या महाराष्ट्राला गरज आहे. प्रवीणदादा सांगितल्याप्रमाणे आरएसएसच्या हल्ल्याची धोका आणि आरएसएस संपू पाहतंय. कोणाला? बामसेपला संपू पाहतंय, वंचित बहुजन आघाडीला संपू पाहतंय, संभाजी ब्रिगेडला संपू पाहतंय. अशा वेळेला संभाजी ब्रिगेड असेल, वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बामसेप असेल, ह्यांचे लाख मतभेद असू द्या, आम्ही आमचे ते मतभेद बाजूला ठेवले पाहिजे आणि कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अंतर्गत आम्ही सोबत काम केलं पाहिजे. त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. आमच्या महापुरुषांनी आम्हाला तोच संदेश दिलेला आहे. तुम्ही आपापसातले मतभेद विसरा आणि सोबत काम करा. आणि आमच्या महापुरुषाला सातत्यानं हेटाळणीचीच वागणूक या ठिकाणच्या प्रस्थापित व्यवस्थेनं दिलेली आहे. सुभेदार सरांनी सांगितल्याप्रमाणे अण्णाभाऊ साठे ज्या वेळेला परदेशामध्ये चित्तोडती राणी नावाच्या विमानाने गेले त्या ठिकाणी पंडित नेहरूला बिलकुल अण्णाभाऊ साठेबद्दल काही बोलता नाही आलं.
प्रसंग असा झाला होता, चित्तोडची राणी नावाच्या विमानानं त्या ठिकाणी गेले. 5 लोक सोबत होते. एक पियानो वादक होता, एक लोकप्रतिनिधी होता, एक डॉक्टर होता, वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक, सर्व लोक 4 लोक अण्णाभाऊ साठेची टिंगलटवाळी करत होते. ह्याला कशाला घेतले सोबत? आता दाबाडा बसलेले का गोरा चेहरा. परंतु ज्या वेळेला चित्तोडची राणी नावाची विमानाचे दरवाजे उघडले, शिड्या उघडल्यानंतर त्या शिड्याच्या दुतर्फा, रस्त्याच्या दुतर्फा पत्रकाराची लाईन होती आणि प्रत्येक पत्रकाराच्या हातामध्ये एक अंक होता. त्या अंक होता मॉस्को टाइम्सचा. मॉस्को टाइम्स, जसं आपल्याकडे लोकमत आहे, सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे, तसा तिथला सगळ्यात मोठा पेपर मॉस्को टाइम्स. आणि मॉस्को टाइम्सची हेडलाईन होती, सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को. सुलतान फेम अण्णा कमिंग टू मॉस्को म्हणजे काय? वादळवारा फेम वामनदादा कर्डक, सैराट फेम नागराज मंजुळे. तसं सुलतान नावाची कथा कुठं लिहिली त्यांनी? अमरावतीच्या तुरुंगात एका मुस्लिम गुन्हेगारावरती त्यांनी कथा लिहिली. ती कथा तुरुंगात असताना लिहिली, प्रकाशित झाली, भारतीय भाषेत गेली, भारतीय भाषेतून 7 समुद्राच्या पलीकड रशियन भाषेमध्ये ती सुलतान नावाची कथा गेली. एवढंच नाही तर सुलतान नावाची कथा प्रत्येक रशियन लोकांच्या, नागरिकांच्या घरामध्ये गेली. एवढंच नाही तर प्रत्येक रशियन माणसाच्या, स्त्री पुरुषांच्या मनामध्ये सुलतान नावाच्या कथेनं घर केलं. म्हणून ती हेडलाईन होती, सुलतान फेम अण्णा इज कमिंग टू मॉस्को. म्हणजे सुलतान नावाची कथा ज्या अण्णाभाऊ साठेनं लिहिली ना, आपण जी वाचत आलोत ना रशियातले लोक, तो माणूस यायला बरं का इथं. अशा प्रकारचा मेसेज रशियन जनतेला दिला. अरे ज्या माणसाचं फक्त 1.5 दिवस शिक्षण झालं, त्या माणसानं रशियामध्ये उच्च शिक्षित त्या ठिकाणी मॉस्को विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संबोधित केलं, मार्गदर्शन केलं. आणि स्टॅलिनग्राडच्या चौकामध्ये त्यांच्या गुरुचे गुरु, महागुरु म्हणजे अण्णाभाऊ साठेचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु महात्मा फुले ह्यांनी पवाडा लिहिला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. दुसरा पवाडा लिहिला होता महम्मद पैगंबराचा. तो शिवाजी महाराजांचा पवाडा परदेशामध्ये पहिल्यांदा गाण्याचं काम कोणी केलं असेल, तो लोकशाहीर अण्णाभाऊ साठेने केलं. आणि संबोधित करताना त्यांनी सांगितलं त्या ठिकाणच्या लोकांना, माझी रशियामध्ये या ठिकाणी सर्व लोकांना संवाद साधण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. मला खूप आज गर्व महसूस होत आहे, मला खूप अभिमानानं माझी छाती फुलून येत आहे. मी त्या लोकांचं नेतृत्व करतोय ज्या देशामध्ये, ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं, ज्या महाराष्ट्रामध्ये 3.5 कोटी लोक मराठी भाषा बोलतो, त्या मराठी भाषिकांच्या वतीनं मी आपल्या समोर बोलत आहे. ह्याचा मला विशेष आनंद होत आहे. मराठी भाषेचा अभिजात दर्जा असाच नाही मिळाला. मी प्रदीर्घ प्रक्रिया सांगत आहे. शिवाजी महाराजांवरती जे त्या ठिकाणी इतिहासकार होते, त्या इतिहासकारांनी अण्णाभाऊ साठेची भेट घेतली. म्हणजे अण्णाभाऊ साठेनं काही पैलू शिवाजी महाराजांचे त्या इतिहासकाराला सांगितले, रशियन इतिहासकाराला. आणि रशियाहून येताना आणताना एक गोष्ट त्यांनी आणली, ती म्हणजे बुद्धाची मूर्ती. बुद्धाची मूर्ती सुद्धा सोबत घेऊन आले. तुम्ही म्हणले मग अण्णाभाऊ साठे खूप उशिरा गेल्या. उशिरा गेले नाही. वयाच्या 23व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पटलावरती अण्णाभाऊ साठेचा इफ्टाच्या माध्यमातून उगम झाला. जेवढे टॉपचे हिरो हिरोईन होते, ह्या सर्वांनी अण्णाभाऊ साठेनं तयार केलेल्या कथांच्या आधारे जे चित्रपट तयार केले, त्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. फ्रान्स सरकारनं सुद्धा त्या ठिकाणच्या साहित्य परिषदेमध्ये त्यांना बोलवलं. परंतु बोलवलेलं असताना ज्या वेळेला व्हिसा मागण्यासाठी अण्णाभाऊ साठे त्यावेळेच्या मुख्यमंत्र्याकडे गेले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, अण्णाभाऊ तुम्ही आमच्याकडे व्हिसा मागायला फ्रान्समध्ये जायला, अहो तुम्ही आमचे शत्रू,
तुम्ही आमचे शत्रू आहेत तरी पण आम्ही तुम्हाला जेलच्या बाहेर ठेवलंय का नाही, आणि पुन्हा वरून तोंड वर करून मला व्हिसा मागायला बाहेर देशे, नीट निघायचं इथून. नशीब समजा की तुम्हाला जेलमध्ये टाकलं आणि तुम्ही जेलच्या बाहेर आहे. अशा प्रकारची भाषा अण्णाभाऊ साठे सोबत वापरली. ते म्हणतात मी होतो का तिथं, मी नव्हतो हो. पण ह्या अजय घाडगे जे लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या वडिलांनी अण्णाभाऊ साठेचे जे भाऊ होते शंकर साठे, ह्यांचे 2 मुक्काम ह्यांच्या घरी राहिलेले आहेत मिंचे गावामध्ये. मिंचे गावाची हिस्ट्री ही आहे. त्या मिंचे गावाला छत्रपती शाहू महाराज गेले असता त्या ठिकाणी परिचय द्यायला सुरुवात केली सर्वांनी. तुम्ही कोण? मग त्यांनी सांगितलं पडलेल्या खांद्याने असं खाली वाकून, मी केऱ्या मांग, मी दगड्या मांग, मी ढोर मांग, सगळे मांगा मांगा मग सगळे सांगायलेत गरिबीसारखं. अरे असं का उभा राहिला, ताट उभा राहा, छातीमध्ये का घेतलीस, ताट उभा राहा ना. नाही म्हणे मी केऱ्याच मांग आहे, मी दगडूच मांग आहे. ह्यांची अवस्था कशामुळे झाली, ह्यांची नावं लज्जास्पद आहेत. लज्जास्पद नावामुळं ह्यांना लज्जा उत्पन्न निर्माण होते यांच्या मनामध्ये. तात्काळ छत्रपती शाहू महाराजांनी मिंचे गावातल्या लोकांना सर्वांना बोलवलं, प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलवलं, त्यांना सांगितलं माझं आडनाव घाडगे आहे, आजपासून घाडगे आडनाव या ठिकाणच्या सर्व मातंग समाजाला. तेव्हापासून मिंचे गावामध्ये जे लोक आहेत ते घाडगे आहेत आणि मला अभिमान आहे त्या लहुजी क्रांती मोर्चाचा जिल्हा अध्यक्ष अजय घाडगे नावाचा एक उद्योजक आहे. मुद्दा हा सांगत होतो की अण्णाभाऊ साठे सोबत काय कांड केलेले या ठिकाणच्या व्यवस्थेनं. म्हणजे ह्याच्या अगोदर 4 वेळा त्यांना आंतरराष्ट्रीय पटलावरचे निमंत्रण आले, परंतु जाणीवपूर्वक अण्णाभाऊ साठेला परदेशातले दरवाजे बंद करण्याचं काम केलेलं आहे. जस्ट इमॅजिन करा, एकदा अण्णाभाऊ साठे त्यांच्या आयुष्यामध्ये रशियाला गेले तर टॉपला गेले. जर राहिलेले 4 आमंत्रणानुसार त्यांना जर बाहेर जाण्याची संधी मिळाली असती तर कदाचित आज अण्णाभाऊ साठेची उंची आणखीन किती मोठी झाली असती ही याची मोजदाद आपण करू शकत नाहीत. मी जाता जाता एक संदेश या ठिकाणी आपणा सर्वांना देऊ इच्छितो. ज्या अण्णाभाऊ साठेनं दलित साहित्यामध्ये भाषण, पहिलं दलित साहित्यिक जे होतं त्यांचं जे परिषद होती त्या परिषदेमध्ये एक भाषण केलं, भाषणाची सुरुवात केली होती, हे मानवा तू गुलाम नाहीस, ह्या वास्तव जगाचा निर्माता आहेस. माझ्यासारखा एखादा माणूस असला असता तर मी म्हणलं असतं मला एवढा चान्स भेटला, मी म्हणलं असतं हे मातांगांनो अमुक आपलं अमुक तपलं. तसं नाही केलं त्यांनी. ते असं नाही म्हणले भारतीयांनो, माणसांनो म्हणले, हे मानवा तू गुलाम नाहीस, ह्या वास्तव जगाचा निर्माता आहेस. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली आहे असं तुला वाटतं, पण ती आमच्या तुमच्यासारख्या लोकांच्या श्रमिकाच्या तळहातावरती तरलेली आहे असं म्हणून विष्णूच्या शेषनागाच्या थेरीला केराची टोपली दाखवण्याची हिंमत 2 मार्च 1958 अण्णाभाऊ साठेने केली. ते अण्णाभाऊ साठे संघटित होण्याचा प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेला ते म्हणतात की एका विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. विटेवर वीट रचली तर एक मजबूत भिंत तयार होते. आम्ही तुम्ही जिवंत हाडामासाची माणसं आहोत, आम्ही एकत्र आल्यानंतर परिवर्तन होणार आहे. मग संघटित होण्याची कोणाला गरज आहे? आता ही भिंत आहे, भिंतीवर विटेवर वीट रचल्यामुळे नुसती भिंत तयार नाही झाली. एक वीट ठेवल्यावर सिमेंट टाकण्यात आले, सिमेंट नंतर दुसरी वीट, म्हणजे 2 विटाला जोडण्याचं काम सिमेंट नाही केलं. मग माणसाला माणूस म्हणून जोडायचं असेल तर 2 माणसामध्ये काय आम्ही सिमेंट मारणार नाही? काय 2 माणसामध्ये फेविकॉल का जोड लावणार आपण? नाही. मग माणसाला माणूस म्हणून जोडायचा असेल तर त्याला एकच काम आहे, तो म्हणजे विचार. कोणता विचार? जो बुद्धापासून तो अण्णाभाऊ साठेपर्यंतच्या महापुरुषाने आम्हाला दिला तो विचार म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाचा जो विचार आहे, हा विचार एका माणसाला दुसऱ्या माणसापर्यंत जोडण्याचं काम करतो.
आजऱ्यामधील जे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत हे लोक माझे रक्तसंबंधीय नाहीत. आणि मातांग समाजाचे पहिले खासदार देवराव कांबळे हे आमचे आजोबा जरी असले त्याचं स्वैरसूतक तुम्हाला नाही. तुम्ही आजऱ्यातले आहेत म्हणून पण माझे अटॅचमेंट तुमच्या सोबत नाही. पण मला एक गोष्ट कळाली की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि समाजावर ते आधारित, न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करण्याची इच्छा मात्र आपल्या सर्वांची आहे. मला असं वाटतं की आपल्यात लाख मतभेद असू द्या, तुम्ही आम्ही जर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाला जर मानणारे असो तर आम्ही सोबत पावलं टाकले पाहिजे. आपण येणाऱ्या कालखंडामध्ये सोबत पावलं टाकाल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मला सर्व गोष्टी या ठिकाणी मांडण्याची संधी या ठिकाणी आयोजकांनी दिली, परंतु 2:52 झालेली आहेत. म्हणून मला आता इथून पुढे आता सावंतवाडीला जायचं आहे आणि सावंतवाडीचे त्या ठिकाणची मीटिंग झाल्यानंतर पुन्हा चिखली, नाण्याची चिखली नावाची एक चिखली आहे त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम आहे. उद्या सकाळी ज्या ठिकाणी कांशीराम साहेबांचं जडणघडण झाली त्या खडकी दारू निर्मिती कारखान्यामध्ये सुद्धा माझा कार्यक्रम आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा एक कार्यक्रम झाल्यानंतर मी उत्तर महाराष्ट्रामध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर पुढे विदर्भात सरकून पुन्हा मराठवाड्यामध्ये रिटर्न जाणार आहे. मी एवढ्या कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व गोष्टी सांगणं शक्य नाही. परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी अवघडाच्या बद्दल असतील, बाकीच्या असतील, प्रत्येक मुद्दा असतील समाजातला, ह्या मुद्द्यावरती मी एका ठिकाणी व्यक्त झालोय. विकास पात्रीकर नावाचं एक चॅनल आहे, यूट्यूब चॅनल, सरांना माहीत आहे, बहुतेक सरांना माहीत आहे. कोकणातून मला बरेच लोकांचे फोन आले, मी कोणाला लिंक पाठवली नाही, पण लोकांचे मला फोन येतात, सर विचार खूप छान मांडलेत. मी बोललो ते जे विचार मांडले ते माझे नाहीत ना, महापुरुषांचे आहेत ना. आभार त्या महापुरुषाचे आपण मांडले पाहिजे. ज्यांना आणखीन ऐकायचं असेल मला, ते लोक विकास पात्रीकर नावाच्या यूट्यूब चॅनलला जाऊन ऐकू शकतात. तुम्ही ऐकाल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आपण समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित समाज आणि राष्ट्राची उभारणी करण्यासाठी सोबत चालण्याबद्दल आपण कटिबद्धता या ठिकाणी व्यक्त करूया. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय मुन्नेवासी, जय भारत.